चल रिधिमा, आवर बेटा. मीराताई आवाज देतात. आवरतेस ग, पण मला समजत नाही की तू माझा प्रत्येक वाढदिवसाला त्या गार्डनमध्ये कशासाठी नेत असते. मान्य आहे, लहानपणी मी तुला त्या गार्डनमध्येच सापडलेले, पण याचा अर्थ असा नाही की त्या गार्डनने मला जन्म दिलाय. रिधिमा म्हणते, हो ग, पण आपण जाणार आहोत नेहमीप्रमाणे. चल. होय, जाऊयात. असं म्हणतच रिधिमा तिच्या पर्समधील तिचा 5 वर्षांची असतानाचा आईबरोबरचा फोटो पाहत मनातच, का गं आई मला सोडून गेलीस, मला एकदाही भेटावंसं वाटत नाही का तुला. वरून जरी रिधिमा खूप प्रॅक्टिकल आहे असं दाखवत असली तरी ती आतून खूप हळवी होती. फोटो परत पर्समध्ये ठेवून डोळ्यातील आसव खाली गालावर पडण्याआधी टिपून घेते. तेवढ्यात मीराताई येतात. त्यांच्या नजरेतून ते सुटत नाही, कारण प्रत्येक वाढदिवसादिवशी आपल्या मनात कुठेतरी दाबून ठेवलेल्या आईच्या आठवणींचा कोपरा अश्रुरूपाने रिधिमाच्या डोळ्यातून बाहेर पडायचा. मीराताई तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतात, तशी रिधिमा आपल्या खऱ्या आईची आठवण बाजूला सारून मीराताईंना मिठी मारते आणि मम्मी आय लव्ह यू. प्रत्येक वर्षाप्रमाणे मीराताई रिधिमाला जरी गार्डनमध्ये घेऊन जाणार असल्या तरी यावर्षी रिधिमाच्या 21व्या वाढदिवसादिवशी त्यांनी मनातून रिधिमाला तिच्या खऱ्या आईला भेटवायचं ठरवलं होतं. हे ना त्यांनी रजनीबाईंना सांगितलं होतं ना रिधिमाला. लहानपणापासूनच इंद्रधनुष्याचं कुतूहल असणाऱ्या रिधिमाच्या आयुष्यात आजचा दिवस खऱ्या अर्थाने इंद्रधनुष्य उमटवणारा ठरणार होता. मीराताई आणि शामरावांनीच रिधिमाला लहानाचं मोठं केलं होतं. रिधिमाला आई वडिलांचं प्रेम दिलं होतं. आज रिधिमा 21 वर्षांची झाली होती. 6 वर्षांची असताना भेटली होती ती मीराताईंना, जवळच्याच एका गार्डनमध्ये. खूप प्रयत्न केल्यानंतर डॉक्टरांनी मीराताई व त्यांच्या मिस्टरांना स्पष्ट सांगितलं होतं, तुम्ही कधीही आईबाबा नाही बनू शकत. मन हेलावून गेलं होतं दोघांचं. मीराताईंना तर लहान मुलांची खूप आवड होती. खूप मोठा धक्का बसला होता त्यांना. हॉस्पिटलमधून घरी जात असताना त्या शामरावांना, तुम्ही जा घरी, मी मागून येते म्हणून त्या गार्डनमध्ये जातात. शामरावही अडवत नाहीत. होऊ दे हिचं मन मोकळं म्हणून एकटेच घरी जातात. मीराताई एका बाकावर बसून समोरच खेळत असलेल्या लहान मुलांकडे कुतूहलाने पाहत असतात. तेवढ्यात त्यांना शेजारीच एका बाकावर बसलेल्या मायलेकींचा संवाद ऐकू येतो. 6 वर्षांची ती मुलगी हट्ट करत होती की मी नाही येणार त्या अंधाऱ्या वाड्यात. इथं बघ कसा लख्ख प्रकाश आहे, छान वारा आहे. ते बघ ते इंद्रधनुष्य कसं उमटलंय. त्या वाड्यात सगळा अंधार असतो, माझा जीव गुदमरतो तिथं. त्यावर आई समजावत असते, पिल्लू असं नको म्हणूस ग, आपलं घर आहे ते, तिथं नाही जायचं तर मग कुठे राहायचं आपण. तुझा वाढदिवस छान केला की नाही आपण, पुढच्या वाढदिवसाला परत येऊयात. पण आत्ता चल ग राणी, दिवे लागण्याची वेळ झाली आहे. जायला उशीर झाला तर ठकुराईन आपल्याला शिक्षा करतील ग. हा सगळा संवाद मीराताईंनी ऐकल्यावर त्यांना थोडाफार अंदाज येतो की या मायलेकी कोणत्या ठिकाणाहून आल्यात. त्या मुलीची आई खूप समजावत होती तिला, पण मुलगी चांगलीच हट्टाला पेटली होती. मी नाही म्हणजे नाही येणार त्या अंधारा कोठीत. तू जा, तुला जायचंय तर, मला खेळायचं आहे या मुलांबरोबर. असं म्हणत ती त्या त्यासमोर खेळणाऱ्या लहान मुलांकडे बोट दाखवते व धावत पळत त्या मुलांजवळ जाऊन त्यांचा खेळ पाहत बसते. आई आपली दुःखी होऊन अथवा कशी समजावू मी हिला, हा विचार करत मुलीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बसते. मीराताई त्या मुलीच्या आईजवळ जातात व मी काही मदत करू शकते का असं विचारतात. तेव्हा त्या आईला राहवत नाही. मी रजनीबाई, मी एक वेश्या आहे. ही माझी मुलगी रिधिमा. हिचा जन्म झाला वेश्यांच्या वाड्यातच. लहानपणापासूनच बाहेरच्या जगाची, प्रकाशाची हिला ओढ. तिला अजून नीटसं कळत नाही की आपली आई कसला व्यवसाय करते. ती अशा अंधारा कोठीत का राहते. पण तिला कसं समजावू की मी माझ्या इच्छेने राहत नाही इथं. परिस्थितीने मला ढकललं आहे या खाईत. अहो, मलाही मनापासून वाटतं माझ्या मुलीनेही बाहेरच्या जगात राहावं, शिकून मोठं व्हावं. इंद्रधनुष्याप्रमाणे 7ही रंगांची उधळण करणारी व्हावं तिनं. पण माझं दुर्भाग्य म्हणा किंवा नशीब, मी काहीच नाही करू शकत.
असं म्हणून रजनीबाई पदराने डोळे पुसतात. मीराताई, तुम्ही रडू नका. मीराताई म्हणतात, तुम्ही रडू नका हो ताई. मी काही मदत करू शकते का तुमची? रजनीबाई, अहो रिधिमा जन्मली आणि त्या दिवशीपासून मला धास्ती लागली की आपली मुलगी पण या नरकात पडून राहायला नको. तिची काहीतरी व्यवस्था करा, जेणेकरून तिला या वेश्यांच्या नरक यातना सोसायला नको. बस, माझं आयुष्य गेलंच आहे, त्यात माझ्या मुलीची आयुष्य खूप चांगलं व्हावं एवढीच इच्छा आहे. मीराताई ही सगळी कहाणी ऐकून आणि आईच्या काळजाची व्यथा जाणून मनाशीच काहीतरी ठाम निश्चय करून बोलतात. मी मीरा राजमाने. डॉक्टरांनी सांगितले तुम्ही आई होऊ शकणार नाही. मी बाळ दत्तक घेण्याचा विचार करतच होते. तोवर तुम्ही मायलेकींचा संवाद कानावर पडला आणि इथे आले. तर मी कोणतेही आडेवेडे न घेता विचारते तुम्हाला, तुमची रिधिमा देता का मला? मी करीन तिचा सांभाळ, शिकवेन, आई बनेन, प्रेम देईन, सगळी स्वप्न पूर्ण करीन तिची. रजनीताईंचं मन खूप व्याकुळ होतं. आपली मुलगी अशी कशी द्यायची कोणाला या विचाराने. नाजूक परी होती ती रजनीताईंची. वाढदिवसादिवशी तिच्या हट्टापायी वाड्यातील ठकुराईंचा रोष ओढवून घेऊन आल्या होत्या त्या तिला गार्डनमध्ये. माझी रिधिमा, माझं पिल्लू, माझी राणी मला सोडून गेल्यावर कशी राहू मी त्या कोठडीत? तिच्याकडे पाहून तर रोजच्या दिवसाची सुरुवात व्हायची नि त्या कोठडीतही उजेड पडल्याचा भास व्हायचा. आपल्याला पण आता तीच नसेल तर कोणाकडे पाहून उरलेलं आयुष्य जगू मी? असे एक ना अनेक प्रश्न रजनीबाईंच्या हळव्या मनात गर्दी करू लागले. हळव्या झालेल्या आईच्या मनाला धीर देत मीराताई पुढे येऊन, बाई, काही घाई नाही. तुम्ही पूर्ण विचार करून मला सांगा. आणि हो, तुमचं उत्तर नाही असेल तरीही हरकत नाही. माझ्या मनात आलेला विचार मी बोलून दाखवला. असंही मी मूल दत्तक घेणारच आहे. मग रिधिमा नसेल तरी दुसरं कोणीतरी घेईनच. पण तुमच्या दोघींचा संवाद आणि तुमची रिधिमाच्या भविष्याविषयीची काळजी ऐकून मी हा प्रस्ताव तुमच्यासमोर ठेवला इतकंच. खूप कठीण आहे हे सगळं एका आईसाठी, आपली मुलगी अशी परक्या माणसाकडे सोपवणं. पण काळजी करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. रजनीबाई, नाही हो मीराताई, तुमच्यावर विश्वास बसला आहे माझा. नाहीतरी एका वेश्याच्या मुलीला दत्तक घेण्यासाठी खूप मोठं मन हवंय, ते तुमचं आहे. शरीराची भूक भागवण्याव्यतिरिक्त कोणी कधी एवढ्या आपुलकीने बोलला नाही हो आजपर्यंत. तुमच्या रूपाने देवच भेटला आहे मला, तोही माझ्या मुलीच्या आयुष्यात इंद्रधनुष्यरूपी रंगाची उधळण करणारा. मीराताई, खूप धन्यवाद बाई, तुम्ही माझा हेतू समजून घेतला म्हणून. आणि असं नाही की मी रिधिमाला घेऊन जाणार आहे म्हणजे तुमची तिच्याशी कायमचीच ताटातूट करणार आहे. तर तिच्या प्रत्येक वाढदिवसाला मी तिला गार्डनमध्ये घेऊन येईल. तुम्ही तिला भेटू शकतात, डोळे भरून पाहू शकतात. शेवटी तुमच्यामुळे मला आई पण भेटणार आहे. हे उपकार मी कधीच नाही विसरू शकणार. रजनीताई आपले आनंदाश्रू पुसतच, मीराताईसारखं खरंच तुम्ही किती स्वच्छ मनाच्या आहात. मी रिधिमाची खरी आई, तिला भेटल्यावर ती माझ्याकडे परत आली तर याची जराही भीती मनात न ठेवता तुम्ही मला माझ्या मुलीला भेटण्याची परवानगी देत आहात. खरंच खूप नशिबान आहे माझी रिधू. तिला तुमच्या रूपात एक नवीन आई मिळणार आहे. आता मी निश्चिंत झाले बघा, रिधिमाला तुमच्याकडे सोपवण्यासाठी. असं म्हणून रजनीताई हातातल्या पिशवीतला त्यांचा आणि रिधिमाचा एक फोटो काढतात व मीराताईंना देतात. हा फोटो राहू द्यात, नंतर रिधिमाने माझ्याबद्दल विचारल्यावर तिला द्या, कारण इथून पुढे रिधिमा तुमची. मी तिला प्रत्येक वर्षी या गार्डनमध्ये भेटायला येईन, पण लांबूनच पाहीन तिला. जवळ येऊन तिच्याशी बोलून मला तिच्या मनातील तुमचं स्थान कमी नाही करायचं. खूप खूप धन्यवाद मीराताई. मी निघते, वाडा माझी वाट बघत असेल. माझ्या मुलीला सांभाळा, खूप हट्टी आहे पोर. तिला ना ओल्या नारळाची वडी खूप आवडते, नंतर या रंगांचा फ्रॉक आवडतो, तसे शूज आवडतात. पण मी नाही देऊ शकले. रात्री झोपताना माझ्या कुशीत झोपायला आवडतं. असं म्हणून रजनीताई दुःखाचा आवंडा गिळतच तिथून पाय काढतात. त्यानंतर मीराताई रिधिमाकडे वळतात व तुझी आई मला
तुला माझ्याकडे सोडून गेले काही थोडे दिवस. तुला आवडतं ना बाहेर खेळायला, फिरायला, आपण मस्त खेळूयात, फिरूयात असं समजावून रिधिमाला स्वतःच्या घरी नेतात. एवढं मोठं घर, मोठ्या मोठ्या खिडक्या, खूप सारी खेळणी, खूप सारा खाऊ पाहून रिधिमा आईला त्या दिवशी तरी पूर्ण विसरून जाते. खेळण्याचं वय असते, नंतर रात्री तिला आपल्या आईची कूस आठवते. पण मीराताई एवढ्या प्रेमळ असतात की ती मीराताईंजवळ झोपी जाते. हळूहळू दिवस जातात तशी मधूनच रिधिमा आठवण काढायची आईची. पण तिला ती अंधेरी कोठडी आठवली की ती मनातली आईची आठवण पुसून टाकी आणि तिच्या व आईच्या फोटोला पाहून परत नव्या उमेदीने नवा दिवस पाही. ती जशी मोठी होईल तशी मीराताईंनी तिच्या आईविषयी, आईच्या व्यवसायाविषयी सगळं सांगितलं होतं तिला. फक्त तिची आई प्रत्येक वाढदिवसाला तिला पाहायला येते हे मात्र सांगितलं नव्हतं. कारण तसं न सांगण्याचं रजनीबाईंनीच वचन घेतलं होतं. रजनीबाई रिधिमाच्या प्रत्येक वाढदिवसाला गार्डनमध्ये येऊन रिधिमा किती मोठी झाले, कशी दिसते हे लांबूनच एकटक लावून न्याहाळत बसायच्या. जणू त्यांच्या आयुष्यातील इंद्रधनुष्यच अनुभवायच्या त्या. आज तो दिवस उजाडला होता. 16 वर्षांनी मायलेकींची भेट घडवली जाणार होती. मीराताईंकरवी. मीराताई पाहतात की एका झाडामागून रजनीबाई रिधिमाला पाहत आहेत. तेव्हा त्या रिधिमाला घेऊन थेट रजनीबाईंकडे चालू लागतात. रजनीबाई खूप घाबरतात की रिधिमा त्यांच्या दिशेने येते. अखेर मीराताई रिधिमाला रजनीबाईंसमोर उभ्या करतात आणि बाजूला जाऊन बसतात. आता मायलेकींना समजत नव्हतं की काही सुचत नव्हतं. रिधीमध्ये जसं कळायला लागलं तसं फोटोतील आईलाच पाहिलं होतं. समोरची बाई तशीच दिसत होती, फक्त थोडी थकली होती. केस पांढरे दिसत होते, चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या. रजनीबाई तर काहीच न सुचून फक्त स्तब्ध होत्या. रिधिमाला आठवतो तो दिवस. आईकडे बाहेरच्या जगासाठी, मोकळ्या हवेसाठी केलेला हट्ट आणि ती मनातून खूप दुःखी होते. आई, मला माफ कर, मीच तुझी अपराधी आहे. तुला त्या अंधाऱ्या कोठडीत ठेवून मी ऐशोआरामाचं आयुष्य जगते. खरंच मला माफ कर. अगं मला कळत नव्हतं त्यावेळी, पण तू कशाला स्वतः मुलीच्या विरहात राहून मला चांगलं जीवन दिलंस? बोल आई, बोल, असं म्हणून रिधिमा रजनीबाईंना हलवते. तो मुलीचा स्पर्श, त्या स्पर्शाची किती वाट पाहिली होती रजनीबाईंनी. त्यांच्या डोळ्यातून फक्त आसवं वाहत होती मुलीच्या विरहाची. प्रिय मित्रांनो, या कथेतून सांगायचं म्हणजे असं बऱ्याच वेळा होतं की बाहेरील क्षणभंगूर इंद्रधनुष्य पाहण्यासाठी, जगण्यासाठी आपण आपल्या प्रेमाच्या व्यक्तींपासून दूर जातो. ते कसे दूर जातो स्वतःलाही समजत नाही. पण आपण काहीतरी हरवले ही पोकळी मनाच्या खोलवर कुठेतरी असतेच. आणि जेव्हा ती पोकळी मिटली तेव्हा जाते, तेव्हाच आयुष्यात खरे इंद्रधनुष्य उमटतात. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचे मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवनकथा या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ. धन्यवाद.